उघडा. कोण आहे बाहेर? मला तो दगड दिल्याशिवाय तू इथनं बाहेर जाऊच शकत नाहीस. आणि इकडे श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. म्हणजे ती सावली दिग्विजयची होती. हा हा राक्षस आहे. रामराया वाचव मला.
तो दगड त्याच्यात टाक. एकदा का तो दगड त्याच्यात पडला ना की कायमचा लुप्त होऊन जाईल. टाक म्हटलं ना. नाही टाकणार आहे. मगासपासून काय कमाल सुगंध येतात किचन मधनं. खूप म्हणजे खूप भूक लागली हा मला. बरोबर आहे रे. आज भूक लागणारच तुला. स्वयंपाक बायकोने केलाय ना. ए म्हणून नाही काही, तिने केलाय म्हणून नाही, खरंच खूप भूक लागली मला. पण साहेल, तिला खरंच येतो का रे स्वयंपाक करता? ए नाही म्हणजे दुकानात असायची ना सारखी. कधी शिकली एवढं सगळं? तू तिच्या हातचे पोहे खाल्ले नाहीयेस ना म्हणून बोलतेस असं. हे कमाल चव आहे तिच्या हाताला, माहितीये? कमाल. मग बघू ना आज. आज कळेल किती सुगरण आहे तुझी बायको ते. हे बघच कळेल तुला. अवॉर्ड देशील तिला तू, घेऊन घे. अगं बाई, हो का? कोण बरं सुगरण आणि कुणाला अवॉर्ड द्यायचंय? बर केला ना आमच्या सुनबाईनी स्वयंपाक? हो झाला ना. आई आणि हे काय? हे अगं बांगड्या आहेत. आज वैदेही लग्नानंतर पहिल्यांदा स्वयंपाक करणार आहे ना, मग तिला शगुनाचं नको का काहीतरी द्यायला? पद्धत आहे आपल्याकडे तशी. अरे वा, मजा आहे. पण आई, आता साहिलला आपल्या हातचं काही गोड लागेल असं वाटत नाही हा मला. ते होणारच ग आता. लाडाची बायको आली आहे ना त्याची. शशी आई, आता तू पण सुरू होणार आहेस का? इतर चिडवतेच केव्हापासून. अरे थोडी गंमत करते तुझी, एवढंच. पण तुला खरं सांगू शशी आई, ती प्रत्येक काम इतकं मनापासून करते ना, तिच्या हाताला भारीच चव असणार आहे बघ तू. कमाल ना रे. हो कमाल, भारी, सगळंच. हा? असं आता. आणि ऐका ना, मला खरंच भूक लागली आहे. बोलव आता वैदेहीला. बोलवते. पण साहिल, माझी डिनर पार्टी पेंडिंग आहे, लक्षात ठेवा. बघू. काय आहे? त्याला भूक लागली आहे. बोलवते. तुला सांगू साहिल, सुनेच्या हातचं जेवण ह्याच्यासारखं दुसरं सुख नसतं. येऊ का म्हंटल? अरे या 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 काकू. आलो आलो. अगदी वेळेत आलात. हो. मला वाटलं होतं उशीर होईल की काय तुम्हाला. नमस्कार. या ना बसा. हो. काकू सगळे आलेत ना? नाही, सगळ्यांना नाही जमलं. मी आले ना, मला होता वेळ. ठीक आहे. काकू, वैदेहीला माहित नाही बरं का तुम्ही येणार आहात ते. सरप्राईज आहे तिच्यासाठी. अगं बाई, हो का? बरं झालं मला बोललात ते. मला नव्हतं माहित. नाही पण म्हणजे वैदेहीसाठी सरप्राईज आहे ते माहिती आहे, पण आम्हाला का बोलावलंय तेही माहित नाहीये. अरे हो, तुम्हाला हे सांगितलंच नाही ना मी. ऍक्च्युली वैदेही लग्नानंतर आज पहिल्यांदा स्वयंपाक करणार आहे ना, आणि माझ्यासाठी खूप स्पेशल मोमेंट आहे. सो मला तुमच्या सगळ्यांसोबत सेलिब्रेट करायची होती, म्हणून बोलवलं तुम्हाला. सेलिब्रेट म्हणे. मी इथे असताना बरी सेलिब्रेट करून देईन कोणाला. याचा हा आनंद आणि उत्साह काही सेकंदातच नाहीसा होणार आहे. आता मस्त मजा येणार आहे. अरे उभ्या का तुम्ही दोघी? बसा ना. बसा. साहेब तूही बसा.
हा तुझ्याकडे होता म्हणून तुझी मनमानी चालली होती ना. ताकद दगडात नाही, अंगात असावी लागते माझ्यासारखी. आता तुझी ताकद गेली. आता मी नाचवीन तसं नाचावं लागेल. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय. त्याचा आता काहीही उपयोग नाही. श्रीराम जय राम जय जय राम. ही मिठाई. कशासाठी घेऊन आलात तुम्ही? अहो, पहिल्यांदाच मुलीच्या घरी आलोय, असं कसं येणार रिकाम्या हाताने. मी सुद्धा ना. बरं, उदय दादा हे ठेवा आतमध्ये नेऊन. नमस्कार. नमस्कार. साहिल, वैदेही घरात कुठेच नाही. अरे अगं वर बघितलंस का तू? अरे मी सगळीकडे बघितलं. तिच्या रूम मध्ये बघितलं, सर्वंट क्वार्टर्स मध्ये बघितलं, बाहेर बघितलं, स्विमिंग पूलापाशी पण बघितलं. ती कुठेच नाहीये घरात. काय चाललं ना हेच कळत नाहीये. का वागती अशी? म्हणजे बघा ना, काल रात्री आम्ही सगळेजण जेवायला जाणार होतो बाहेर, तर ही अचानक गायबच झाली. अहो, पण जवळपास कुठे गेली असेल? अहो, जवळपास जरी जायचं होतं तरी घरात कोणाला तरी सांगून जायचं ना तिने. असं न सांगता कशी काय जाते ती? आणि असं वागून काळजीत टाकते हो ही मुलगी आम्हाला. शशी आई, अगं जाऊ दे ना. थांब साहेब, माफ करा वैदेहीची आई, पण मी जरा स्पष्टच विचारते. आमच्या साहिलला दृष्टी नाही म्हणून त्याच्यावर उपकार करण्यासाठी लग्न केलंय का तुमच्या मुलीने? अहो, नाही नाही. अहो, लग्न झाल्यापासून ती जे काय वागतेय ना त्यावरून हाच अर्थ निघतोय हो की ती इथे खुश नाहीये. अगं तुझा काहीतरी गैरसमज होतोय शशी आई. असं खरंच काही नाहीये. मग तिच्या या वागण्याचा काय अर्थ निघतो सांग बरं. तुला तरी कळतंय का? हा, खरंय. मनीषा, नंतर बोलू. काहीतरी कारण असल्याशिवाय नाही करणार वैदेही असं. मी कॉल करून बघतो ना तिला. हा, हो. आज मंदिरात सावळ्या रामाच्या पादुकांचा दर्शन सोहळा आहे. गुरुजी काही बोलले कसं नाही मला याबद्दल.
काय झालं, लागतोय का फोन? हो वाचतोय फोन, पण उचलत नाहीये ती. बघितलं ना, आता काय म्हणायचं हिच्या या वागण्याला? बरोबर आहे, आणि काळजी वाटते ना. काय चाललंय? सॉरी सॉरी सॉरी. आली वैदेही. हो पैदू, आई, कुठे होतीस तू वैदेही? फोन का नाही उचललास? आणि बोल ना, गप्प का बरं आहेस? वैदे, अगं घरात कुणाला काही न सांगता कुठे गायब झाली होतीस तू? आणि कशासाठी गेली होतीस बाहेर? हे बघ, तुला साहिलची शपथ आहे, जे काय असेल ते खरं खरं सांग. मी घरी गेले होते. तू मेसेज केला ना मला की तुझा जीव धोक्यात आहे, म्हणून धावत घरी गेले. मी नाही केलं बाळा तुला असा कुठला मेसेज. नाही. हे बघ, तुझ्याच फोनवरून मेसेज आलाय मला. हे बघ. बघू बघू. अगं काय कहरच आहे बाई. मी तुला असं कुठलाच मेसेज केलेला नाहीये. माझा मोबाईल दाखवते. हे बघ, हवं तर माझ्या फोन मध्ये तू बघ. बघ आई, असं असं कसं? तुझ्या मोबाईल वरून असा मेसेजच नाही गेलाय. मग मला कसा आला असा मेसेज? दुश्मन का दुश्मन मेरा दोस्त. काहीही झालं तरी तिला सुखानं जगू द्यायचं नाहीये मला. काय हल्ली भाजी तरी देतात, सगळी पानं पिवळी. पैसे देऊन या. अगो बाई, दूध ओतू गेलं वाटतं.